आज आपण ऐकणार आहोत गरुड आणि घुबडची स्टोरी। एक गरुड आणि एक घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत, परंतु एक दिवस त्यांनी एकमेकांशी मैत्रीने वागण्याचे ठरवले, तसेच एकमेकांची पिल्ले खाऊ नये असेही ठरवले। तेव्हा घुबड गरुडाला म्हणाले, मित्रा, परंतु माझी पिल्लं कशी आहेत हे तुला माहीत आहे का? नाहीतर दुसऱ्यांची आहेत हे असं म्हणून तू त्यांना खाऊन टाकशील। गरुड म्हणाला, खरंच की, तुझी पिल्ले कशी असतात हे मला ठाऊकच नाही, सांग पाहू। गरुड म्हणाले, माझी पिल्लं खूप सुंदर आहेत, त्यांचे डोळे, पीस, आवाज सगळंच खूप सुंदर आहे। आता येईल ना तुला ओळखता। पुढे एक दिवशी झाडाच्या डोलीत गरुडाला घुबडाची पिल्ले सापडली। ती पाहून तो म्हणाला, किती घाणेरडी आणि कुरूप पिल्ले आहेत ही। घुबडाची पिल्ले तर खूप सुंदर आहेत, म्हणजे ही काही घुबडाची पिल्ले नसणार, त्यांना मारून खाऊन टाकावं। असं म्हणून त्यांनी सगळ्या पिल्लांचा फाडसा पाडला। नंतर घुबडाने येऊन पाहिले तर काय, डोलीत पिल्ले नव्हती। ते गरुडास म्हणाले, मित्रा, तू माझी पिल्लं खाल्लेस का? गरुड म्हणालो, हो, मी खाल्ले, पण मला काय माहीत ही की तुझे पिल्ले आहेत। तू तर म्हणाला तुझे पिल्ले खूप सुंदर आहेत, पण मला काय माहिती ही कुरूप पिल्ले तुझ्या आहेत म्हणून। तू तर म्हणाला होतास माझी पिल्लं खूप सुंदर आहेत, मला वाटलं ती दुसऱ्या पक्ष्यांची आहेत, यात माझी काही चूक नाही। तात्पर्य एवढंच होतं की स्वतःची खरी माहिती लपून खोटी माहिती सांगितली असता मनुष्य संकटात सापडतो। अशी स्टोरी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।